गुंगीगुडियावरील टीकेनंतर सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची माहिती। अपमान झाल्याचा कांगावा होत असल्याचा सपकाळांचा आरोप। प्रशांत किशोर यांनी प्रदेश अध्यक्ष बदलण्याच्या सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ। किशोर पक्षाचे सल्लागार असल्याचं माहित नाही, तटकरे भडकले तर बैठकीत उपस्थित नसल्याचं जय पवारांचं स्पष्टीकरण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर सहकार आणि उद्योग क्षेत्रातील महत्त्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून शहांचं स्वागत। अभिजित दिपकेंचं पोलीस संरक्षण काढून घ्या अन्यथा आंदोलन करू। महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। दिपकेंनी पोलीस अधिकाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप। मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती। बार्शी माढ्यात जरांगेंची सभा। मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित राहणार। तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका कायम। IIT बॉम्बेतील 2 कॅन्टीन तात्काळ बंद। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी होत होता खेळ। FDA कडून कॅन्टीनवर मोठी कारवाई। बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। 1,94,50,00,000 रुपयांचा बनावट खाद्यतेलाचा साठा जप्त। बीड माजलगाव वडवणी गावातील 5 ठिकाणी धाड। दिल्ली उच्च न्यायालयाचा डाबरला तात्पुरता दिलासा। FSSAIनं काही उत्पादनांवरती घातलेल्या बंदीला कोर्टाची अंतरिम स्थगिती। अंतिम सुनावणी पूर्ण होईपर्यंत डाबरला तेल, तूप, मध विक्रीस परवानगी। पुण्यात गेल्या वर्षापेक्षा कमी खड्डे। महापौर मंजुषा नागपूरेंचा मोठा दावा। अनेक रस्त्यांवरती खड्डे असल्याचं पुणेकरांचं म्हणणं। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवरती महापौरांकडून कारवाईचा इशारा। E20 पेट्रोल प्रकरणात मोठा भ्रष्टाचार। देशभरात रान पेटवणार। काँग्रेस नेते राहुल गांधींचा एल्गार। E20 पेट्रोल लोकांची वाहनं नष्ट करत असल्याचा आरोप। पेपरफुटी बेरोजगारीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी आक्रमक। आज प्रयागराजमध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमातून तरुणाईशी साधणार संवाद। झारखंडच्या रांचीत आंदोलक विद्यार्थी आणि सरकारसोबत सकाळी 10 वाजता बैठक। आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 15वा दिवस। आजच्या बैठकीकडे देशाचं लक्ष।